आयशा मॅमची आज 4th डे प्रॅक्टिस आहे. चौथ्या दिवशी आज मॅडमला मी घेऊन रोडला प्रॅक्टिस करायसाठी आणलेलं आहे. बघू आज रोडला मॅडम कशी गाडी चालवता येते. 3 दिवस आम्ही ग्राउंडला प्रॅक्टिस केली आणि आज चौथ्या दिवशी रोडला शिकवते मॅमला कशी चालवायची. 1 राऊंड मारून आलं आहे मॅम आणि आता त्या साईडला उभ्या आहे. तर गाड्या खूप येत आहे, त्याच्यामुळे मॅडमने सांगितलेले की उभं राहा, जोपर्यंत गाड्या जात नाही तोपर्यंत तुम्ही असंच उभं राहायचं आहे. आणि गाड्या ज्यावेळेस गेल्या सगळ्या की मग तुम्हाला हळूहळू गाडीचा टर्न करायचा आहे. गाडी टर्न करायला घाई करायची नाही, सावकाश गाड्या जाऊ द्यायच्या. दोन्ही साईडला गाड्या बघायच्या, मागच्या पुढच्या. आणि डिवायडर असल्यामुळं काय कधी कधी गाड्या आउट साईडनं पण येत्या. आता हे हळूहळू पुढं येऊ द्या मॅम. हां, रिक्षा गेली. आता मॅमनी बरोबर हळूहळू गाडी घेतली पुढं. हां, मधोमधं असं डिवायडरला आलं की परत थांबायचं आहे आणि इकडच्या साईडला लेफ्ट साईडला गाड्या बघायच्या, पायवरती घेतले आणि परत लेफ्ट साईडला राईट साईडच्या गाड्या गाडी चालवायची. परत आपल्याला टर्न करायचं आहे. रोडला जास्त गर्दी नाही आहे, एक अर्धी गाडी येते. आज फर्स्ट टाईम रोडवर आले आहे, तर रोडला तुम्हाला कसं जिथं जास्त गर्दी नाही आहे पहिल्यांदा अशा डिवायडरच्या रोडलाच गाडी चालवायची आहे, जिथं जास्त गर्दी पण नसन आणि मध्ये डिवायडर असन. काही चुका जर झाल्या तर मोठा रोड आहे, आपण हँडल पटकन कंट्रोल करू शकतो. आणि असं लेफ्ट साईडलाच राहायचं. आता परत टर्न करायचं आहे. समोरून गाडी आली, अशा आडव्या गाड्या पण येतात, तर आपलं समोर लक्ष पाहिजे गाड्यांवर. आता परत पाय खाली, एकच पाय खाली घेतला आहे मॅमनी, दोन्ही पाय खाली घ्यायचे सोबतच. असा एक पाय घेतला का गाडी बघा थोडीशी वाकली. हां, आणि समोर असं गाड्या बघत राहायचं. आता मधोमध डिवायडरला यायचं. हां, इथं थांबून परत आपल्या उजव्या साईडला गाड्या बघायच्या आणि असं हळू ज्या साईडला आपल्याला टर्न करायचं आहे ना त्या साईडला थोडंसं हँडल मोडून ठेवायचं, तिरपं ठेवायचं. तिकडं लगेच गाडी स्ट्रेट होऊन जाते. मग तसे आता 2-3 राऊंड मारले तर मॅडम कम्फर्टेबल झाले आहे रोडला. यू टर्नची बी प्रॅक्टिस होती आहे आणि रोडची पण प्रॅक्टिस होते. परत डिवायडर आलं, परत पाय खाली, एक पाय पहिले खाली येतो मॅडमचं, दोन्ही पाय पहिले सोबत खाली आले पाहिजे. त्यांनी काय होतं असं गाडी थोडीशी व्हायबल होऊन जाते आणि पाय थोडेसे हवेत राहिले तर गाडी जास्त हलती. पाय आपल्याला टर्निंगला एकदम दाबून टेकवायचे आणि दाबून असं टर्न करायचं आहे. राईट साईडला हँडल थोडंसं मोड करायचं आणि टर्न होऊन जातो. बघा आता एकदम इझी टर्न झाला आहे मॅडमचा. असे तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले ना तर तुम्हाला पण टर्न करता येईल आणि रोडची पण सवय लागेल. हळूहळू प्रॅक्टिस करत राहायची, कंटिन्यू रोडला चालवत राहायचं. जितकं आपण रोडला असे टर्न मारत राहू ना तेवढी आपली प्रॅक्टिस होती. स्टार्टिंगला थोडी थोडी गडबड होत होती, पण आता बघा तुम्ही एकदम स्टेबल झाले मॅडम. तर आजोबा बघताय का या का बरं असे गोल गोल राऊंड मारताय म्हणून. खूप वेळचं आम्ही तिथंच गोल चक्कर मारतोय. तर आजोबा बघत होते. इथं स्पीड ब्रेकर आहे, छान. स्पीड ब्रेकरवर बी पायवरतीच होते मॅडमचे. ह्या टर्नला थोडंसं मॅडमला प्रॉब्लेम येतो आहे का बरं की इथं थोडंसं रोड खराब आहे. दोन्ही पाय टेकून मागच्या गाड्या बघायच्या आहे आपल्याला. मागच्या गाड्या बघायला थोडीशी गाडी पुढं घ्यायची. गाड्या येत नसल्या तर परत मधोमध थांबायचं आहे. आणि आता बघा इकडून दिसन मॅम परत. झाला टर्न, छान. ज्या साईडला आपल्याला टर्न करायचं आहे ना हँडल थोडंसं त्या साईडला ठेवायचं, म्हणजे गाडीचा टर्न बरोबर होतो. जर सरळ हँडल ठेवलं आणि तुम्ही सरळ गाडी टर्न केली तर गाडी रोडच्या एकदम सरळ येईन, मग तुम्हाला परत वळवायला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळं आपल्याला लेफ्ट नाही तर राईट, ज्या साईडला टर्न करायचं आहे हँडल लेफ्ट नाही तर राईट असं मोडून ठेवायचं थोडंसं. छान. चौथ्या दिवशी रोडला आलो आहे प्रॅक्टिस करायला आम्ही, बघू शकता तुम्ही. छान. अजून एवढ्या गर्दीच्या रोडमध्ये नाही गेलो आहे. उद्या आम्ही थोडंसं रहदारी जिथं जास्त गर्दी असेल तिथं प्रॅक्टिस करू. आज तर प्रॅक्टिस आम्ही अशा रोडला करतो आहे की तिथं गाडी खूप कमी येते. गाडी येत नाही असं नाही, इथं पण गाडी येतीच आहे, पण कमी गाड्या येतात इथं. हॉर्न वगैरे वाजवायला प्रॅक्टिस आहे आज. आरशात बघून चालवण्याची प्रॅक्टिस आहे आणि यू टर्न कसा करायचा त्याची प्रॅक्टिस आहे. बघा यू टर्न मारला मॅमने.
आज छान प्रॅक्टिस झाली आहे. आज त्यांना रोडला थोडीशी स्टार्टिंगला भीती वाटली, पण आता नाही वाटत आहे. आणि थोडेसे पाय टेकत नव्हते व्यवस्थित टर्निंगच्या वेळेस, त्याच्यामुळे गाडी पण खूप वायबल होत होती. आता पाय पण व्यवस्थित टेकताय आणि टर्निंगला गाडी पण हालत नाही. काय होऊन जातं कधी कधी टर्निंगला आपण पाय जर असे हवेत ठेवायला पाहिले आणि टर्न केला तर गाडी वायबल जास्त होती, हलती जास्त म्हणजे गाडी. तर तुम्हाला गाडी हालून नाही द्यायची. जितकी तुम्हाला बॅलन्स करता येईल गाडी पाय टेकून तेवढं हळूहळू टर्न करा. टर्न करायला घाई करू नका. हाताला थोडीशी रेस्टसाठी थांबलो होतो.